हिवाळ्यात फायदेशीर असणारी साधी सोपी तिळाची चटणी. तीळ स्वच्छ करून घ्यायचे व त्याला मंद आचेवर भाजायचे. फार मोठ्या गॅसवर नाही भाजायचे, नाहीतर मग ते वरून जळतात, आतमध्ये कच्चेच राहतात. मंद गॅसवर त्याला चांगले भाजून घ्यायचे. तीळ तळतळायला लागले की थोडंसं खाऊन बघायचं आहे खमंग भाजले की नाही भाजले. इथे दिसत आहेत बघा, तीळ तडतडत आहेत म्हणजे ते भाजण्यास सुरुवात झालेली आहे. आणि भाजून झाल्यानंतर गॅस थोडासा कमीच ठेवायचा आणि लसूण आणि जिरे त्यामध्ये घालायचे. त्याला थोडंसं भाजून घ्यायचं, कारण लसूण भाजल्यामुळं लसूण चटणीमध्ये कच्चा लागत नाही आणि जिरेचा पण छान सुगंध येतो. आणि त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट आणि मीठ घालायचं. बाकीचं मी काही घातलेलं नाही आहे. छान प्रकारे अशी तिळाची चटणी तयार होते. एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे म्हणजे 8-10 दिवस चांगलेही राहते. आणि लसूण भाजल्यामुळे त्याला लसणाचा कच्चा वासही लागत नाही. खूप छान अशी खमंग चटणी तयार होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.